घटनास्थळी आमचा लोकशाही आम्हाला कोणत्याही पद्धतीची डिटेनची नोटीस न देता पोलीस आम्हाला इथून जाऊ देत नाही आहे। 22 तारखेला मला कॉल आला होता आमदार संजय गायकवाडांचा, तेव्हापासून पोलिसांनी फक्त त्रास द्यायचं काम केलेलं आहे। 22 तारखेला मी तक्रार द्यायला गेलो, त्यावेळेला राजारामपुरी पोलीस स्टेशनला आम्ही कॉल रेकॉर्डिंग वगैरे दिलं। 23 तारखेला अर्ज दिला, अर्ज दिल्यानंतर त्यांनी FIR दाखल केली नाही। त्याच्यानंतर आम्ही 24 तारखेला गेलो, त्यावेळेला सुद्धा फक्त अदखलपात्र स्वरूपाचे गुन्हे कलम ते टाकत होते आमदार संजय गायकवाडांच्यावर। त्यामुळं आम्ही त्यावेळेला कोणत्याही पद्धतीची मी तक्रार न देता मी तिथून निघालो। पोलिसांनी माझी तरी दृश्य आपण पाहतोय संजय गायकवाड यांच्या घराबाहेर हे सगळे डाव्या पक्षांचे कार्यकर्ते जमलेले आहेत। वाचन या ठिकाणी पुस्तकाचं केलं जाणार आहे। कम्युनिस्ट पक्षाचा हा मोर्चा आणि त्यासाठीच प्रशांत आंबे सुद्धा पोहोचलेले आहेत, मात्र त्यांना हॉटेल बाहेरच जाऊ दिलं जात नाही। त्या संदर्भातली त्यांची प्रतिक्रिया आता आपण ऐकली। संजय गायकवाड यांच्या घराबाहेर कम्युनिस्ट पक्षाचा हा मोर्चा आपण बघत आहोत। मोठ्या संख्येने हे सगळे कार्यकर्ते एकवटलेले आहेत आणि पुस्तकाचं वाचन केलं जाणार आहे। आपण प्रशांत आंबे यांची प्रतिक्रिया देखील बघितली। पोलिसांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय, पोलिसांकडून नोटीसा पाठवल्या जात आहेत, आम्हाला कोणतंही कारण दिलं जात नाहीये असं स्वतः प्रशांत आंबे यांनी म्हटलंय। शिवरायांचा अनादर करणं या पुस्तकाचा हेतू नसल्याचं देखील प्रशांत आंबे यांनी म्हटलंय।